नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत तिरुपती बालाजी बाय रोड. या जर्नीचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी मिळेल. ही आहे आमची कार. या कारने आपण जाणार आहोत तिरुपती बालाजी बाय रोड. आपला प्रवास खूप आनंदाचा होणार आहे. व्हिडिओमध्ये सांगली ते तिरुपती बालाजी वाया बेळगाव, बेंगलोर, तिरुपती. आपण आता येतोय धामणीवरून रत्नागिरी नागपूर हायवे 160 नंबर, नॅशनल हायवे 160. येथून डाव्या बाजूला वळायचं आहे. हा आहे नागपूर रत्नागिरी हायवे 160 नंबर. या रस्त्यावरून आपल्याला म्हैसाळ फाट्यापर्यंत जायचं आहे. हायवे सोलापूरला जाऊ शकतो. हा आहे रत्नागिरी नागपूर NH 166 166. आता येथून आपल्याला डाव्या बाजूने जाऊन उजवीकडे टर्न घ्यायचा आहे म्हैसाळसाठी. म्हैसाळवरून कागवाड सरळ जातो तो सोलापूर. डाव्या बाजूला मिरज आणि ब्रिज खालून राईट घ्यायचं, म्हैसाळ, कागवाड, चिकोडी हा असणार आहे आपला रूट. डावीकडे जातो मिरज सिटीमध्ये जातो. जायचं आहे उजवीकडे म्हैसाळ, कर्नाटक बॉर्डर. जे महाराष्ट्रातील शेवटचं गाव आहे, त्याच्यानंतर कर्नाटक बॉर्डर सुरू होईल. आपण याच्यानंतर कर्नाटकमध्ये एंटर करू. हे म्हैसाळ सिटी आहे. ही आहे महाराष्ट्राची बॉर्डर. इथून कर्नाटक सुरू होत आहे. ही आहे कर्नाटक RTO चेकपोस्ट. कर्नाटक बॉर्डरचा RTO चेकपोस्ट आहे.
फाटक RTO चेकपोस्ट. यात आपण आलो आहे कागवाडमध्ये. इथून आपल्याला सरळ जायचं आहे चिकोडी मार्गे. डावीकडे जो रस्ता गेलेला दिसतो तो जातो आत्नी विजापूर. आत्नी विजापूर मार्गे पण आपण जाऊ शकतो, पण आपल्याला जायचं आहे चिकोडी बेळगाव मार्गे. आता आलो आहे चिकोडीमध्ये. चिकोडी गाव आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे संकेश्वरला. चिकोडी गावातून आपण जात आहे आता चिकोडी कागवाड चिकोडी रोड जात आहे. चिरंजीव बसलेला आहे. आपल्याला सरळ जायचं आहे संकेश्वर. उजवीकडे जो रस्ता जातो तो आपल्याला उजवीकडे वळायचा आहे. इथे एक छोटा घाट सुरू होतो. घाटातून आपण पुढे जायचं संकेश्वरला. अगदी छोटासा घाट आहे. मित्रांनो, आता आपण पुणे बेंगलोर हायवे, मुंबई बेंगलोर हायवेला जॉईन होत आहे. आता बघू शकता आपण पुणे बेंगलोर हायवे. हा सरळ जाईल बेळगाव. पाठीमागे आला आहे रस्ता हा कोल्हापूरवरून. चला मित्रांनो जाऊया. मित्रांनो बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी. ब्रिजचं पण काम होतं. खूप रस्त्याचे काम चालू आहेत. डायव्हर्सेशन भरपूर आहे. हा 6 लेनचा रस्ता होत आहे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे ठराविक ठिकाणी. इथून हुबळीपर्यंत रस्त्याचं काम चालूच आहे अजून. बघू शकता चांगल्या प्रकारे काम चालू आहे. एकदा का रस्ता झाला की खूप सोयीचं होणार आहे. आपल्याला आता हा पहिला टोल नाका लागत आहे हत्तरगीचा. हत्तरगी टोल नाका. आहे बेळगाव सिटी. आता आपण बेळगाव सिटी पास करत आहोत. बेळगाव सिटी बायपासवरून जातोय रस्ता. पाहू शकता बेळगाव सिटी खूप मोठी आहे. असं पावसाचं वातावरण आहे. इथून पण बेळगाव सिटीत जाऊ शकतो आपण. बाहेर आलो बेळगाव सिटीच्या. इथून पण एंट्री आहे. आणि हे जे वास्तू दिसते आपल्याला ती काय आहे ते कमेंट्स करून सांगा.
तिथं तिसरा टोल नाका नाही, दुसरा टोल नाका आहे. कार 115 रुपये. हायवे धारवाडच्या सिटीमधून जाणारा रस्ता, जुना धारवाड हुबळी रोड. आपण बायपासने नाही जात, आपण सिटीमधून जातोय. बघूया आता पुढे. हा डावीकडे रस्ता जातो तो विजापूरला. विजापूरवरून येतो सरळ बेंगलोर हायवे. बेंगलोर हायवे. इथे आम्ही जेवायला थांबलो आहे. बघू शकता हायवे. या मंडळीनं जेवायला या सर्वजण. या जेवायला. टोल गेट आहे समोर. जेवण झालेलं आहे. आता झाडाखाली बसून गार हवेत जेवण केलं. घरूनच जेवण बांधून आणलं होतं, तेच जेवलो आहे आता सध्या तरी. खूप छान मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आता पुढील प्रवासासाठी निघता. स्कॅन होत नाही बहुतेक. रस्ता पाहू शकताय मित्रांनो, किती मस्त रस्ता आहे. किती छान आहे रस्ता. गाडी चालवताना अजिबात कंटाळा येत नाही. जवळपास आता आम्ही दावणगिरीपर्यंत आलेलो आहे. दावणगिरी इथून एक 20-22 किलोमीटर आहे. रस्ता खूप छान आहे. आता आपण आहे चित्रदुर्गच्या अलीकडे. चित्रदुर्ग अजून इथून 40 किलोमीटर आहे. हा आहे हेब्बाळू टोल नाका. हेब्बाळू टोल नाका. आपण आता चित्रदुर्गाच्या जवळ पोहोचत आहोत. हे डोंगर बघा आता किती खूप सारे सुंदर डोंगर आपल्याला बघायला मिळणार आहेत इथून पुढे. पेट्रोल भरलेलं आहे आपण आता.
टोल प्लाझा. तर आपण तुमकुर्लाच्या जवळ आहे. तुमकुरा 35 किलोमीटर आहे. अलीकडचा टोल नाका आहे हा. 105 रुपये टोल आहे. बरेचसे वाहनं थांबलेले आहेत इथे टोलवर. ट्रॅफिक जाम झालेला आहे. बहुतेक ॲक्सिडेंट झालेला दिसतो. पण आता तुमकुर्ला पास करून पुढे आलेलो आहे बायपास रोडला. ट्रॅफिक बघू शकताय, भरपूर ट्रॅफिक आहे. 9 मिनिट डिले दाखवतो. आपण आता बेंगलोर हायवे सोडून लेफ्ट मारलेला आहे. आता हा जातो तिरुपती. येथून 288 किलोमीटर आहे. तिरुपती आपण बेंगलोर हायवे सोडला. आलाय आता तिरुपतीचं शेवटचा टोल नाका. शेवटच्या टोल नाक्याजवळ आलोय. तिरुपती आता इथून 40 किलोमीटर आहे. शेवटचा असू शकतो किंवा अजून एक असू शकतो टोल नाका. गांडकी टोल प्लाझा. तिरुपती 10 किलोमीटर. इथून 10 किलोमीटर तिरुपती आहे. जवळपास 2:15 वाजले आहेत. आता आपण पोचलो आहे तिरुपती रेणुकुंटा रोडला. इथून आपलं लोकेशन आहे 2 किलोमीटर. श्रीनिवास रेस्ट हाऊस. डाव्या बाजूला श्रीनिवास रेस्ट हाऊस आहे. इथं आपली बुकिंग आहे. पण ते बुकिंग मिळणार आहे 6 वाजता.